नमस्कार मित्रांनो, ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता जी संतोषची मिसेस आहे, तर आता हा अर्जुन, सायली, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत हे सगळेजण मात्र तिच्याकडे येतात आणि अर्जुन तिला विचारतो की काय तुम्ही म्हणजे सावंतच्या मिसेस आहात का? आता ते मॅडम म्हणतात की हो. मात्र आता ती सावंतची मिसेस आहे तर ती अर्जुनवर खूपच भडकते आणि तूच अर्जुन सुभेदार माझ्या नवऱ्याला मात्र खुनाच्या आरोपाखाली अडकवलंस आणि का केलं तू असंच, म्हणून ती अर्जुनची गचंडी धरते. तेव्हा आता अर्जुनचे दोन्ही हाताने कॉलर पकडल्यानंतर सायली पुढे येते. सायली म्हणते की हे बघा प्लीज थांबा, तुम्ही असं काही करू नका. सायली म्हणते की हे बघा यांनी कुणालाही अडकवलेलं नाहीये. हे बघा तुम्ही अगोदर शांत व्हा, आम्हाला नक्की काय म्हणायचंय हे अगोदर ऐकून घ्या. प्लीज तुम्ही येथे बसा. म्हणून सायली आता त्या बाईला शांत करत असते. त्यानंतर मात्र इकडे अश्विन अस्मिताच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो की ताई बघ ना, आपण सध्या दोघेही एका सिच्युएशनमध्ये आहोत, सारख्या. आपण कुठे कमी पडलो म्हणून आपले जोडीदार आपल्याशी एकनिष्ठ नाही राहिले? आता कल्पना आणि प्रताप या दोघांचं बोलणं दरवाजातून ऐकत असतात. तेवढ्यात आता अस्मिता म्हणते की अश्विन अरे काय बोलतोस? दीपक अरे अगोदर मला सुद्धा हेच वाटायचं की माझंच काहीतरी चुकतंय म्हणून, पण त्यानंतर माझ्या लक्षात आले त्या माणसांचं मन स्वच्छ नसतं, त्यांना चुकीचं कारण करण्यासाठी कोणतंही कारण लागत नसतं. मग मात्र आता कल्पना हे सर्व यांचं बोलणं रेकॉर्ड करून घेत असते. तेव्हाच अस्मिता पुढे म्हणते सचिन आणि प्रिया जे काही आपल्याशी वागलेत त्यात आपला काय दोष होता बरं? हे बघ आपण मात्र आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहिलो, मग झालं. तेव्हा अश्विन म्हणतो की हे बघ ताई, अगं हे सगळं बोलायला सोपं वाटतं, या सगळ्यातून मात्र तू स्वतःला कसं सावरलंस असं तू मनाला पटवून दिलंस. त्यावरती अस्मिता म्हणते की हे बघ ना, अरे आपल्यावर प्रेम करणारी घरातील किती माणसं आहेत. डॅड, मम्मा, अर्जुन, सायली, पूर्णा आजी हे सगळेजण आपल्यावर मनापासून प्रेम करतात. माझी पूर्ण खात्री आहे की ते आपल्याला कधी असं एकटं नाही पडून देणार. आणि हे बघ उलट आपण जर असं एकटं राहिलो, आपली मनही उदास होतील, त्यांनासुद्धा खूप वाईट वाटेल. मग त्यांच्यासाठी आपण आनंदात राहायचं. त्यावरती आता लगेच अश्विन म्हणतो की अगं पण असं ठरून जर आनंदात राहता येत असतं तर कायम राहिला असतो. तेव्हा अस्मिता म्हणते की अरे मग आपल्याला तेच तर करायला हवं. ती माणसं आपल्याशी चुकीचं वागली तर त्यांचा विचार करून आपण आपल्या मनाला दोष का द्यायचा? जी माणसं आपल्या जवळची, आपल्यावर प्रेम करणारी आहे, आपण त्यांचा विचार करायचा आणि त्यांना सुख द्यायचं. आता हे सर्व ऐकल्यानंतर अश्विन म्हणतो की हो ना ताई, तुझ्याशी बोलून खरंच खूप बरं वाटलं. नक्की मी यातून बाहेर पडण्याचा आणि विसरण्याचा प्रयत्न करेल, एवढं मात्र नक्की. पण यासाठी मी तन्वीला कधीच आयुष्यामध्ये माफ नाही करू शकणार. दोघांचं बोलणं ऐकून कल्पनाच्या डोळ्यात पाणी येतं. प्रताप लगेच म्हणतो की येऊ का आम्ही आतमध्ये? अस्मिता खुश होत म्हणते की या ना. कल्पनाच्या हातामध्ये पूर्णाईचा फोन आज सुरू असतो आणि कल्पना लगेच म्हणते की हे बघ अश्विन, पूर्णाईचा फोन आहे, घे बोल तिच्याशी. तेव्हा अश्विन पूर्णाईला विचारतो की काय पूर्णाई कशी आहे, तब्येत वगैरे कशी आहे? तो पूर्णाई म्हणते की अरे तू माझ्याशी बोलताना फक्त माझी तब्येतीची विचारपूस करत असतो, तेव्हा तुझ्यातील डॉक्टर कुठे जातो? तू स्वतःचा विचार कधी करत नाही. त्यावरती अश्विन म्हणतो की म्हणजे अपूर्णाई तुला काय म्हणायचे? पूर्णाई म्हणते की हे बघ, अरे आता मी तुमचं सगळं बोलणं ऐकलेलं आहे. हे बघ स्वतःची तब्येत जप, फक्त शारीरिक नाही तर मानसिकसुद्धा तब्येत जप. हे बघा तुम्ही दोघेही खूप हुशार आहात आणि हे बघा मला माहितीये की तुम्ही या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडता. पण हे बघ अस्मिता, आत्ता म्हटलीस ना की आम्ही तुमच्या पाठीशी नेहमी आहोत, अगदी अस्मिता म्हणण्यासारखं. काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. त्यावरती कल्पना म्हणते की हो अगदी बरोबर आहे, आम्ही नेहमी तुमच्यासोबतच असणार आहोत. बघा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला चुकीची माणसं भेटली, परंतु त्याचा परिणाम तुम्ही तुमच्या भविष्यावर होऊन देऊ नका. सुभेदारांच्या घरावर कितीही संकट येऊन द्या, कितीही कोणाची वाईट नजर पडून द्या, परंतु आपण सगळेजण एकत्र होतो आणि एकत्र राहणारच आहोत. त्यानंतर आता इकडे मात्र त्या संतोषच्या मिसेसला सगळेजण सांगत असतात की हे बघा, चैतन्य म्हणतो समजून घ्या, तुमच्या नवऱ्याला खुनाच्या आरोपाखाली अडकवलं गेलंय. खून त्यांनीसुद्धा केलेला नाही आणि अर्जुन सरांनी सुद्धा केलेला नाही. हे सगळे काही आरोप आहेत. तेव्हा ती मिसेस म्हणते की नाही, मग आता हा खून कोणी केला आणि त्यांच्यावर हा आरोप कोणी लावला? सर्व त्यांनीच केलेला आहे. त्यावरती आता अर्जुन म्हणतो की हे एक मिनिटातही तुम्ही शांत व्हा. जेव्हा कोर्टामध्ये संतोष म्हटला हा खून त्यांनी केलेला आहे, तेव्हा मला खरंच ऐकून धक्काच बसला होता. संतोषची मिसेस म्हणते की माझ्या नवऱ्याला चोरी करण्याची सवय आहे, परंतु ते कधी कोणाचा खून नाही करू शकत. त्यावरती अर्जुन म्हणतो की हो मला सुद्धा तेच वाटतं. एक गोष्ट सांगा बरं, अलीकडे संतोषला मात्र जास्त पैसे वगैरे मिळाले होते का? त्यावरती आता संतोषची मिसेस म्हणते की हो, त्यांना एक मोठं काम मिळाले होते आणि यातच मात्र आता अर्जुनला सर्व काही पॉइंट सापडतो.
त्यानंतर इकडे प्रियाची खूपच धडपड सुरू असते. ती म्हणते की आता मला तर असं वाटलं होतं की नक्की मी काहीतरी यांनी मला स्टोर रूममध्ये राहून दिलं, मग अख्ख्या सुभेदारांना मी घोळात घेईन. परंतु नाही, या सायलीमुळे माझे सगळे फासे उलटे पडलेत. वाटलं होतं की या घरामध्ये मला परत शिरता येईल. कसलं काय, इथे तर मात्र अर्जुन सायली एकावर एक घाव घालतात. इथे मला राहून देण्यामागे सुद्धा त्यांचा काहीतरी प्लॅनच असेल. कितीही काही झाले तरी सुद्धा मी त्यांचा प्लॅन सक्सेसफुल नाही होऊन देणार. माझ्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. असं काहीतरी वेगळा विचार मला आता करावा लागेल. म्हणून आता नक्की काय करायचं याचा विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू असतात. त्यानंतर आता इकडे रविराजला काही झोप लागत नसते. तो उठून बसतो. प्रतिमा आता लगेच उठते आणि विचारते की काय हो, झोप लागत नाही का? त्यावरती रविराज काका म्हणतात की कशी झोप लागणार. तो आता तन्वीशी बोलायला निघतो. तेव्हा प्रतिभा विचारते की कुठे निघालात. रविराज काका म्हणतात की हे बघ तन्वी, खरं तर तन्वीशी एकही शब्द बोलण्याची इच्छा नाहीये. एका महत्त्वाच्या विषयावर तिच्याशी बोलायलाच हवं. त्यानंतर आता इकडे अश्विन फोनवर बोलत असतो आणि त्याला कुठेतरी हॉस्पिटलमध्ये घाईने जायचं असते. आणि ही प्रिया मात्र खिडकीतून डोकावून हे सर्व ऐकते. आणि आता प्रियाचे तर मला जगते होते की करेक्ट वेळेला मात्र याला इमर्जन्सी आली. माझ्या मार्गातील काटा आता आपोआप दूर झाला. तर अश्विन घाईने बाहेर जायला निघतो. प्रिया लगेच तिथून लपते. लगेच रूममध्ये येऊन दरवाजा बंद करते आणि त्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले सगळे जे काही पुरावे आहे, जेवढी प्रॉपर्टी तिने स्वतःच्या नावावर करून घेतलेली आहे, ती सगळी काही प्रॉपर्टी आता जपून ठेवायचे कागदपत्र तिला आता जपून कुठेतरी ठेवायचे असतात. त्यानंतर आता इकडे प्रतिमा रविराज काकांना म्हणते की तुम्हाला काय विचारायचं आहे. त्यावरती आता रविराज काका म्हणतात की हे बघ तन्वी आणि अश्विन या दोघांनी आता घटस्फोट घ्यायला हवा. प्रतिभा, तुला हे सर्व नाही वाटत का? तन्वी आणि अश्विनने घटस्फोट घेण्याचा ठरवला तर आपण दोघेही त्याच्या बाजूने असू. त्यावरती मग रविराज काका म्हणतात की मग डिवोर्स फाईल करण्याची वाट आपण त्याला का बघून द्यायची? चूक तन्वीची आहे तर तिने त्यापासून बाजूला व्हायला हवं. त्यामुळे आत्ताच आपण स्टोर रूममध्ये जाऊन या विषयावर तिच्याशी आपण बोलू. म्हणून ते दोघेही स्टोर रूममध्ये यायला निघतात. त्यानंतर आता इकडे या संतोषची बायको म्हणत असते की हे बघा, माझ्या हृदयाचं ऑपरेशन करायचं होतं, म्हणजे इथे जे काही काम मिळेल ते काम करत होते, पैसे कमवत होते. त्यावरती चैतन्य विचारतो की ते काम कुठलं होतं. ते काही काम मला त्यांनी सांगितलं नाही, असं ती स्पष्ट शब्दात उत्तर देते. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, संतोषने मात्र कोर्टामध्ये खरी उत्तरं द्यावीत. तो जर खोटं बोलला तर त्यातून तो कधीही सुटू शकणार नाही, लक्षात ठेवा. त्यावरती संतोषची बायको म्हणते की नाही हो, असं बोलू नका, कारण ते सुटायला हवे. एकतर त्यांनी त्यांच्या मनावर आजारपणाचं दडपण घेतलेलं आहे आणि हा आरोप मात्र त्यांनी स्वतःवर जर ओढून घेतला असेल तर तो केवळ माझ्यासाठी, माझ्या ऑपरेशनसाठी पैसे कमवण्यासाठीच त्यांनी हे सर्व केले असेल. हे बघा, मला एक गोष्ट सांगा, पुढे जाऊन मी बरी जरी झाले आणि ते तुरुंगात असतील तर माझं जगून काय उपयोग होणार आहे? त्यानंतर आता इकडे प्रिया सगळे काही आता ते डॉक्युमेंट्स वगैरे आहे ते घेते. तिच्या नावावर असणारे प्रॉपर्टीचे पेपर्स वगैरे आहे ते घाईने तिथून घेऊन ती निघते. तेवढ्यात प्रिया आता समोरून येत असते आणि तिच्या हातातील पेपर्स खाली पडतात. आणि त्याच वेळेस समोरून आता रविराज काका आणि प्रतिमा आत्या तिला भेटायला येत असतात स्टोर रूमकडे. आणि तेव्हा तिचं लक्ष जातं की हे दोघे इकडे येत आहे, म्हणून ती तेथील आता त्या खोलीमध्ये लपते आणि ते पुढे जातात. तेव्हा प्रिया आता गुपचूप त्या खोलीतून बाहेर पडते आणि त्यांच्याकडे बघत असते. लगेच तिथून ती निघून जाते. त्यानंतर आता इकडे चैतन्य हा संतोष कोर्टामध्ये खोटं का बोलला हे त्याने सांगायला हवं असं तो म्हणत असतो. आता हे सर्व संतोषकडून कबूल कसं करून घ्यायचं? त्यानंतर अर्जुन हा संतोषच्या बायकोला विचारतो की संतोषने खुनाचा आरोप स्वतःवर तुमच्यासाठी घेतलेला आहे, तर म्हणजे तो तुमच्यासाठी खरं सुद्धा बोलू शकतो. त्यावरती सायली विचारते की म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? तर अर्जुन म्हणतो की सांगतोय. अगोदर तुम्ही मला सांगा बरं, तुम्ही मला साथ देताल का? संतोषच्या बायकोला अर्जुन विचारतो. तेव्हा आता संतोषची बायको म्हणतो की हे बघा, माझा नवरा जर बाहेर यायचा असेल तर मी वाटेल ते करायला तयार आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो की ती माझी जबाबदारी असेल. त्यानंतर अर्जुन पुढचा प्लॅन काय करायचा आहे हे संतोषच्या बायकोला समजावतो आणि सगळ्यांना सुद्धा. त्यानंतर संतोषची बायको हे सर्व ऐकल्यानंतर विचारते की ते खरंच असं केल्यानंतर खरं बोलतील का? त्यावरती सायली म्हणते की हे बघा, आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही तुम्हाला खरंच मदत करतोय. बघा, आता तुमचा नवरा सुटावा हे आम्हाला सुद्धा वाटतं. त्यावरती संतोषची बायको म्हणते की ठीक आहे, आपण तसंच करूयात. त्यानंतर अर्जुन म्हणतो की हे बघा, तुमच्या ऑपरेशनची अजिबात काळजी करू नका. माझ्या आजीचा अन्नपूर्णा ट्रस्ट आहे, तो तुमच्या ऑपरेशनचा पूर्ण खर्च करेल. हे ऐकून संतोषच्या बायकोला खूपच आनंद होतो. ती म्हणते की खरंच? अर्जुन म्हणतो की हो नक्की, तुम्ही कम्प्लिटली बऱ्या होताल. तेव्हा संतोषची बायको खूप खुश होते. तेवढ्यात रविराज काकांचा अर्जुनच्या मोबाईलवर फोन येतो. तेव्हा तो फोन उचलतो आणि सिनियर बोलतोय असं म्हणतोय. त्यावरती रविराज काका म्हणतात की अर्जुन, अरे तन्वी घरातून गायब झाली. हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो की काय बोलताय? आम्ही संतोषच्या घरी आलोय संतोषच्या बायकोशी बोलायला आणि काम झालेलं आहे, आम्ही लगेच निघतोय. त्यावरती रविराज काका म्हणतात की नाही, तुम्ही तुमचं काम चालू ठेवा, आता मी घराच्या बाहेरच पडतोय आणि तन्वीला शोधतोय. त्यावरती आता अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, मला अपडेट देत राहा, म्हणून फोन कट केला जातो. त्यावरती आता हे सर्व ऐकल्यानंतर सायली म्हणते की मला नाही वाटत की प्रिया मात्र आता रविराज काकांच्या हाती लागेल, म्हणून प्रियाच्यापर्यंत
तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे तर लागतीलच. त्यानंतर इन्स्पेक्टर सर म्हणतात की हे बघा अर्जुन सर, तुम्ही येथील काळजी करू नका, आम्ही आहोत. चैतन्य म्हणतो की हो, येथील प्लॅन आहे तो आम्ही एक्झिक्यूट करतो, तोपर्यंत तुम्ही दोघेही निघा आता. त्यावरती अर्जुन म्हणतो की हो ठीक आहे, प्रियाचा बंदोबस्त आम्ही करतो. आणि सायलीला तो चल म्हणतो. म्हणून ते दोघेही आता प्रियाला शोधायला येतात. त्यांनी आता संतोषच्या बायकोला काय करायचं आहे ते समजावतो. त्यानंतर आता ही प्रिया हे सगळे पेपर्स आहे ते लपून ठेवण्यासाठी कृष्णाच्या शेतीवर येते. आणि आता मात्र ती तेथे आल्यानंतर अंधार असतो आणि ठरवते की येथेच लपवायला हवं कुठेतरी बांधावर. पण नक्की कुठे लपू? जर इथे पेपर्स मी लपवले तर आता कुणाच्याही बापाला संशय येणार नाही आणि हीच ती योग्य जागा आहे पेपर्स लपवण्याची. इथे खणायला मात्र आता काय घेऊ नक्की? आता जर हाताने मी खंडत बसले तर खूपच उशीर होईल. नक्की समोर आता ती टॉर्चच्या उजेडात बघते की तिथे एक घर दिसत आहे आणि नक्की मला खोदण्यासाठी तेथे काहीतरी सापडेल. म्हणून तेथून त्या झोपडीतून ती खणण्यासाठी आता टिकाऊ घेऊन येते आणि त्या टिकावाने आता खोल असं खड्डं घेते आणि त्यामध्ये ते पेपर टाकून आता ती पुन्हा माती टाकून देते आणि ते पेपर तिथे ठेवून त्यावर एक दगड सुद्धा ठेवते आणि पुन्हा बुजून टाकते सर्व काही. तेवढ्यात कृष्णा हंडा घेऊन जात असते. आता कृष्णाचं लक्ष मात्र प्रियाकडे जाते. ती म्हणते की ही तर प्रिया आहे आणि प्रियाच आहे. प्रिया मात्र माझ्या शेतामध्ये काय करण्यासाठी आली असेल बरं? काहीतरी गडबड आहे. सायलीला मला सांगावंच लागेल. कृष्णा लगेच आता सायलीला फोन करते. सायली म्हणते की कृष्णाचा फोन कसा आला असेल म्हणून फोन उचलते. तेव्हा लगेच कृष्णा म्हणते की अगं सायली, हॅलो, अगं आत्ताच मी माझ्या शेतावरून चाललो होतो आणि इथे तर मला प्रिया दिसली गं माझ्या शेतामधून. ती लपत छपत चालली होती गं. नक्की ती शेतावर काहीतरी करत होती. त्यावरती ऐकून सायली म्हणते की अगं हे तर काही नवीनच दिसतंय. मग ती एक काम कर, तिच्यावर लक्ष ठेव, आम्हाला लगेच कळव काय होतं ते. तेवढ्यात प्रिया मात्र हातामध्ये टेंबा वगैरे घेऊन येतच असते. तर कृष्णा सायलीला म्हणते की प्रियाच्या शेतावरून असं चोरून कोणालाही कोणी कधी जाऊ शकलं नाही. हे बघ सायली, तू फोन ठेवू नको. ती काय करते ते ऐकत राहा, मी बघते ती काय करते आहे. ती प्रिया मात्र आता एका झुडपात घुसलेली असते. तेथून तिला काही निघताच येत नसतं. कृष्णा पाठीमागे पाठला करत येते आणि सायलीला म्हणते की बघ सापडली. आता मी तिला कसं तोडून काढते, तू आता फोन ठेव फक्त. तेवढ्यात प्रिया वाचव वाचव करत असते. कृष्णा आवाजातच येते होते की कोण आहे? इतक्या रात्री तिकडे कोण काय करत आहे? ती लगेच आता जोरात ओरडते की प्रिया, अगं तू इथे काय करतेस? तेव्हा प्रिया रडकुंडीला आलेली असते आणि म्हणते की अगं कृष्णा, मला बाहेर काढ, खरंच मला हे काटे खूप टोचतात. कृष्णा म्हणते की हो, काय असं झालं का? आणि आता कृष्णा तिला म्हणते की अगं माझ्या ओळखीचं इथे घर आहे, आपण जरा तेथे जाऊयात, आराम करूयात, साप वगैरे होऊयात, बघ ना तुला रक्त सुद्धा येते तुझ्यासारखं, बघ ना अगं कशी की आहे, तुझ्यासारखे पाहुणे आले तर मी काही त्यांना सोडत नसतो. प्रिया घाबरते. प्रिया म्हणते की काय बोलतेस? कृष्णा म्हणते की चहा पाणी केल्याशिवाय मी सोडत नसते असं मला म्हणायचं होतं. त्यावरती प्रिया म्हणते की मला बाहेर काढ ना गं आणि चल हळूच ये असं म्हणते. तेव्हा आता प्रियाला खूपच काटे टोचलेले असतात. कसं बसं ओढतच प्रियाला कृष्णा बाहेर काढते आणि सांभाळून चल, खाली बघ, व्यवस्थित चल बरं का, बरी आहेस ना तू, आणि चल तिच्या हाताला धरू तिथून त्या झोपडीवर घेऊन जाते. ती माधव काकांना आवाज देते की माधव काका, हे बघा काकी, पाहुणे आलेले आहेत आणि आलेल्या तोंडावर पडलेत. तर म्हणजे त्या बाभळीत पडल्या हो असं म्हणायचं होतं. आणि हे बघा माधव काका, आपल्याकडे तो पाला आहे ना, त्याचा मस्तपैकी जंगली झणझणीत लेप करा आणि ह्या पाहुणीला लावा. माधव काका म्हणतात की हो करतो आणि लावतो नक्कीच, आणि द्या पाठवून पाहुणीला. इकडे कृष्णा म्हणते की हो नक्कीच. कृष्णा प्रियाला म्हणते की जा, लवकर जा, तुला असं काहीतरी औषध भेटेल की आयुष्यभर तुझ्या लक्षात राहील, जरा सांभाळ स्वतःला. आणि आता कृष्णा मात्र माधव काका आणि काकींना खुणावते. आणि आता कृष्णा मात्र या प्रियाने नक्की काय लपवलेलं आहे तर ती कुठेतरी इथेच असेल म्हणून ते शोधायला येते. पेपर्स नक्की कुठे लपवलेला आहे. आणि तेवढ्याच समोरून एक गाय येते आणि ती गायने आता प्रियाने जिथे खड्डा खणलेला होता आणि त्यामध्ये ते पेपर्स ठेवलेले आहेत तर त्याच जागी येते. कृष्णाला मात्र ती आपल्या आवाजात इशारा करते. कृष्णा वळून मागे बघते. कृष्णा गायीच्या जवळ येते आणि विचारते की काय ग, इथे काय आहे? कृष्णाला मात्र तिथे नाणं सापडतं. ती नाणं उचलून हातात घेते आणि म्हणते की अरे देवा, नाणं, नक्की हे नाणं आता कुणाचं असेल बरं? ती लक्ष्मी देवीच आपल्या मदतीला धावून आली बघ. म्हणून ती आता म्हणते की चल ग, चल लवकर. ती काही कृष्णाची तेथून निघत नसते. ती काहीतरी तिला संकेत देत असते, इशारा देत असते. तेव्हा कृष्णा म्हणते की आता इथे आणखीन काय आहे? तू का निघत नाही? इथे आणखीन काही आहे का? आता कृष्णा गायीला मागे करते आणि ती बॅटरी जी आहे ना, ती बॅटरी तेथून उचलते आणि इथे नक्की काय असेल असा तर विचार करते की इथे काहीतरी आहे. आणि तेवढ्यात तिला तिथे ती कुधळ सापडते. आणि कुधळ मात्र आता इथे काय करत असेल? नक्की या प्रियानेच काहीतरी केलं असेल. कृष्णा तो दगड बाजूला करते. तेव्हा मात्र ती पेपर्स आहे ते प्रियाने तिथे ठेवलेले आहे तर ते पेपर्स मात्र त्या खड्ड्यातून बाहेर काढते. आणि हे पेपर्स नक्कीच प्रियाने इथे ठेवले असेल. आणि आता हे पेपर्स मला काही कळत नाही, परंतु सायली आणि अर्जुन दाजींना मात्र बरोबर कळतं. काम करते, त्यांना फोटो पाठवते. आपल्या मोबाईलमध्ये मात्र आता ती इथे फोटो काढून घेते आणि ते सायली अर्जुनला पाठवते. तेव्हा मात्र आता हे कसले पेपर्स आहे अर्जुन आता विचारतोय. त्यानंतर आता इकडे रविराज काका कृष्णाला आवाज देतोय. कृष्णा, तन्वी इकडे आली का असं विचारतो. सायली अर्जुनने मला इकडेच येण्यासाठी सांगितले होते. त्यावरती कृष्णा म्हणते की हो, इथेच आलेली आहे आणि आता तुमची तनू इकडेच आलेली आहे. तिने मग हे माझ्या शेतामध्ये काय लपवून ठेवले होते आणि ते पेपर्स आता ती रविराज काकांच्या हातात देते. तेवढ्यात रविराज काका ते पेपर्स म्हणजे चेक
करत असतात आणि तेवढ्यात सायलीचा फोन येतो. तर कृष्णा म्हणते की सायलीचा फोन आला. तर रविराज काका म्हणतात की स्पीकरवर टाक. सायली विचारते की कृष्णा, रविराज काका तिथे पोहोचले का? वरती कृष्णा म्हणते की हो काका, तरी आत्ताच इथे आले. तेव्हा आता रविराज काका अर्जुनला म्हणतात की हे बघ, अरे तन्वीने जे शेतामध्ये पेपर्स लपवून ठेवले होते, कृष्णाने ते पेपर्स माझ्याकडे दिलेत. अर्जुन विचारतो की रविराज काका ते पेपर्स कसले आहेत? रविराज काका म्हणतात की अरे मी तिच्या नावाने जे काही पॉलिसी शेअर वगैरे काढलेले आहेत त्या नावावर घेतलेले प्लॉट आहे, तर त्याचे हे पेपर्स आहेत. थोडक्यात तन्वीने काय केलं की तिच्या नावावर असणारी संपत्तीचे पेपर्स मात्र इथे जमिनीत लपवून ठेवले होते. त्यावरती अर्जुन म्हणतो की त्या मूर्ख मुलीला असं वाटलं होतं की ते पेपर्स आपल्याला नाही सापडणार म्हणून. त्यावरती सायली म्हणते की कृष्णा, खरंच तू आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट केलीस ग, आभार कसे मानू तेच मला नाही कळत ग. त्यावरती रविराज काका सुद्धा खुश होत आता कृष्णाला थँक्यू बोलतात. त्यावरती कृष्णा म्हणते हे बघा काका, आभार मानण्याची काही करू नका, कारण याचा मोठा कार्यक्रम करण्याचा बाकी आहे. त्यावरती सायली विचारते की म्हणजे काय झालं कृष्णा, काय केलंस मग? कृष्णा मात्र हसत असते. तर आता इकडे प्रियाला आता ते काका माधव काका ते सगळे आतमध्ये घेऊन घेतात. तिच्यासाठी ते लेप पताक तयार करत असतात. तेव्हा प्रिया विचारते की काय हा लेप लावल्यानंतर आग तर नाही ना होणार? तर ते काकू म्हणतात की नाही ग, इकडे बघ मी तुला लेप लावते. म्हणून प्रियाच्या चेहऱ्याला ते लेप लावत असते. आता प्रिया आता आई ओरडत असते, तुम्ही तर म्हणतात की आग होणार नाही आणि हा तर पूर्णपणे हाताला अगदी मीठ लावल्यासारखा झोंबतोय, ती पुसून टाका, लावू नका असं म्हणते. काकू म्हणतात की नाही ग, पुसून वगैरे नाही टाकता येणार, जंगली लेप आहे तो, तुझ्या सगळ्या काही जखमा आहे ना बऱ्या करून सोडणार आहे तो. मग प्रिया ओरडते की हे बरं होतं की भासतंय, तुम्ही नक्की काय केलं हे मला आता सहन होत नाही. म्हणून पाणी पाणी करत ती बाहेर निघून येते, धावत असते. तेवढ्यात कृष्णा समोरून येते आणि म्हणते की काय ग, काय झालं? डोक्यामध्ये वार शिरल्यासारखं कुठे निघालीस, कुठे पळते बरं? आता प्रिया म्हणते की अगं पाणी आग होते, पाणी. तेव्हा आता कृष्णा म्हणते की अगं खरं पाणी तर मी पाजणार आहे तुला. आणि सणकण एक मात्र ती कृष्णा सणकण आता प्रियाच्या कानामागे देते आणि दुसरी सुद्धा ठेवून देते. तेवढ्यात आता प्रियाचं लक्ष समोर जातं. तर तिला रविराज काका दिसतात. रविराज काकांना बघून तर तिच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा आता लगेच प्रिया म्हणते की बाबा तुम्ही इथे? तेव्हा रविराज काका म्हणतात की तुझी मजल कुठपर्यंत जाते हे बघण्यासाठी तुझा हा दुर्दैवी बाप तुझ्या पाठीमागे यायला नको का? त्यावरती आता रागानेच कृष्णाला विचारते की तुम्हाला मारलंस का केले होते? त्यावरती कृष्णा म्हणते आवाज बंद करायचा. मैत्रिणीकडे गेली होती का माझ्याशी खोटं बोलते? काय ग तू माझ्या शेतामध्ये आलीस आणि माती कशासाठी उकरत होती बरं? आणि एक शेतकरी त्याच्या शेतावर किती मेहनत घेतो हे तुला माहितीये का? अख्खा शेत माझं नांगरून झालं होतं, पेरणी करायची होती, त्यामुळे माती उकरली गेलेली आहे. त्यामुळे नुकसान तू केलेलं आहे आणि नुकसान भरपाई तुलाच द्यावी लागेल. तेव्हा आता प्रिया म्हणते की काय बोलतेस, मी असं काही केलेलं नाही, मी कशाला तुझ्या शेतातील माती उकरू बरं? त्यावरती रविराज काका म्हणतात की तन्वी अगं किती खोटं बोलशील, अगं तू तोंड तर उघडतेस आणि नेहमी खोटंच निघत असतं का? तेव्हा कृष्णा म्हणते की हो, मी तर स्वतः बघितलं तुला माझ्या शेतामधून धावताना, त्यामुळे हे बघ तू माझं शेत आता पुन्हा नांगरून द्यायचं, उचल नांगर आणि कामाला लाग, चल लवकर चल. तेव्हा आता प्रिया रडकुंडीनं आलेली असते आणि ती रविराज काकांना म्हणते की बाबा अहो तुम्ही तरी समजावं ना हिला. त्यावरती रविराज काका सुद्धा म्हणतात की अगं हे नांगरणं तर खूपच कमी शिक्षा आहे तुझ्यासाठी, कृष्णा सांगते ना तसंच त्याचप्रमाणे कर. प्रिया आता घाबरून मुंडी जाते, तिची पूर्णपणे घाबरलेली असते आणि मी करणार नाही असं म्हणते. कृष्णा ऐकायला तयार नसते. कृष्णा म्हणते की नांगर उचला आणि कामाला लाग. आता प्रिया लगेच तेथून पळून जात असते. तर रविराज काका म्हणतात की कृष्णा ती पळाली. तेव्हा कृष्णा म्हणते की ती कुठेही जात नसते. कृष्णा आता काय काय करू शकते हे बघतच राहतात. म्हणून कृष्णा आता लगेच आपल्या हातामध्ये गलुली घेते आणि त्या गलुलीमध्ये आता खडा घेऊन मात्र ती आता जोरात प्रियाच्या अंगावर मारते. प्रियाच्या पायामध्ये तो खडा आता लागतो आणि प्रिया तोंडावर पडते. प्रिया तोंडावर पडलेली असते तर कृष्णा तिला आवाज देते की उठ, लवकर नांगर कर, धर आणि शेत नांगरायचं आहे. त्यानंतर आता इकडे सायलीला टेन्शन येते की कृष्णा नक्की काय करणार आहे, अजून तिचा फोन का आला नसेल. त्यावरती अर्जुन म्हणतो की हो ना, काहीच कळत नाही. शेवटी कृष्णाने मात्र आता प्रियाला नांगराला जुपलेच असतं. आता मग रविराज काका आणि कृष्णा तिच्या मागे असतात. बैलासारखं तिला जुपलेलं असतं, त्याची पूर्णपणे आता जिरवलेली असते आणि व्हिडिओ कॉलर मात्र आता सायली अर्जुनला ती दाखवत असते. सायलीला म्हणते की काय सायली, दिसताना तुला कसं वाटलं बरं माझं नवाबाई येईल? सायली आणि अर्जुन मात्र आता खूप खुश होऊन बघून हसत असतात आणि प्रियाची पूर्णपणे जिरलेली असते. ती नांगर खाली टाकते आणि यांच्याकडे पाहत असते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये याने मात्र आता आपल्या माणसाला सांगितलेलं असतं की पुढे काय करायचं आहे. तर ते लक्षात आहे ना, त्यामुळे आजच तू कामाला लागायचंय आणि पुढे काय करायचंय हे आपण आता लगेच म्हणजे करायला सुरुवात करूयात. म्हणून प्रिया घरी येते आणि घरी आल्यानंतर सायलीला तिचा धक्का लागतो आणि सायली तिला आता तोंडावर खाली आपटे आणि म्हणते की हे बघ, आता असे छोटे मोठे धक्के यापुढे तुला सहन करावे लागतील. ज्या दिवशी तुला मोठा धक्का बसेल त्या दिवशी तुझा कणा मोडेल आणि तुला उठता येणार नाही, उभी सुद्धा राहू शकणार नाही.
तेवढ्यात आता ती खाली पडलेली चिठ्ठी सायली उचलते. प्रियाने जो प्लॅन केलेला आहे तर लगेच आनंदीला हे माहिती होतं. आनंदी लगेच म्हणते की सायली, मला काहीतरी तुला सांगायचं आहे, आणि त्याबद्दल मात्र आनंदी सगळं काही सायलीला सांगते. अश्विनी मात्र आता ते पॉयझन ओळखलेलं असतं. नक्की आता प्रियाचा काहीतरी एक डाव असतो. तेव्हा आता मित्रांनो, सायली आणि अर्जुन प्रियाचा हा डाव कसा उलथडून पाडतात ते बघायला विसरू नका. धन्यवाद.